नमस्कार. आजचा व्हिडिओ खूप भन्नाट असा होणार आहे, कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कधीही न बघितलेल्या अशा यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. तर चला सुरुवात करूया आपण या व्हिडिओला. तर आपली पहिली टिप्स अशी आहे, ती म्हणजे नेल पेंटसाठी. आता आपण बऱ्याचदा नेल पेंट लावतो, परंतु काय होतं की बऱ्याचदा आपल्याला मॅचिंग नेल पेंट कुठे जायचं असलं प्रोग्रामसाठी, तर मॅचिंग नेल पेंट आपण लावत असतो. आता कधी काय होतं, आपण नेहमी नखांवरती नेल पेंट लावून ठेवतो, परंतु मॅचिंग ती खराब झाली की आपल्या दुसऱ्या साडीवरती नेल पेंट लावायचं म्हटलं की ते काढता येत नाही किंवा ती लवकर निघत देखील नाही. परंतु आज आपण ही नेल पेंट कशी काढायची ती अगदी सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला कुठलंही नेल पेंट रिमूव्हर घ्यायची गरज नाही. बघू शकतात मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि मीठ आणि पाणी हे दोघांच्या साहाय्याने आपल्याला या नेल पेंटवरती लावून घ्यायचं आहे. आणि मीठ आणि पाणी फक्त थोडंसं तुम्हाला बोटावरती ठेवून थोडंसं चोळायचं आहे. आणि बघू शकता अगदी रिझल्ट तुमच्या समोर आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही नेल पेंट रिमूव्ह केलेली आहे. त्यासाठी कुठलेही महागडे जे नेल पेंट रिमूव्हर मिळतं ते आणायची गरज देखील पडणार नाही. बघू शकता आपण अगदी सोप्या पद्धतीने ही नेल पेंट काढू शकतो. आणि तुम्ही कधीही केव्हाही कधीही तुम्हाला जी आवडीची जी नेल पेंट आहे ती तुम्ही लावू शकतात. फक्त मिठाच्या साहाय्याने ही नेल पेंट आपण अगदी सोप्या पद्धतीने काढून घेतलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. तर आपली दुसरी टिप्स अशी आहे, ती म्हणजे तांब्याच्या भांड्यासाठी. आता बऱ्याचदा आपण काय होतं की भांडे धुतले की ते 2 दिवसात पुन्हा आहे तसे काळे पडतात. आता या ठिकाणी मी इथे लिंबू घेतलेलं होतं, पण हे अर्ध लिंबू माझं काम झालं आणि हे खराब झालं. परंतु आपण हा लिंबू फेकून न देता याचा अगदी सोपा या ठिकाणी उपाय करणार आहोत. बघू शकता या लिंबाला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा रस या ठिकाणी बाहेर येईल. आणि मिठाला हे लिंबू वरतून लावून घ्यायचं आहे. मीठ आणि लिंबू हे दोघं मिक्स करून तुम्हाला हे जे तांब्याचं भांडं आहे त्यावरती तुम्हाला या लिंबाला चोळून घ्यायचं आहे. जे की लिंबू आपण फेकून देणार होतो, कारण की ते खराब झालेलं होतं. परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही लिंबाचा वापर केला तर नक्कीच तुमचे घर देखील स्वच्छ राहील. तुमचे तांबे पितळाचे भांडे देखील घासण्याची किंवा तुम्हाला दुसरं महागडं लिक्विड या ठिकाणी वापरण्याची गरज पडणार नाही. जे लिंबू आपण खराब झालेलं म्हणून फेकून देणार होतो त्या लिंबाचा आपण या ठिकाणी अशा पद्धतीने वापर करू शकतो. आणि बघू शकतात हे जे तांब्याचा लोटा होता तो पहिले कसा होता की ती काळाकुट्ट झालेला होता, आणि या खराब झालेल्या लिंबापासूनच आपण याला स्वच्छ केलं. आणि बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. किती छान नव्यासारखा हा लोटा या ठिकाणी झालेला आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स अशी आहे, ती म्हणजे कडधान्यांसाठी. आता बऱ्याचदा आपण डाळी किंवा जे कडधान्य असतं हरभरा वगैरे सर्व आणतो, परंतु पावसाळ्यामुळे काय होतं की याला कीड लागतात. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याला कीड लागू नये यासाठी तेजपत्ता यामध्ये ठेवायचा हा उपाय सांगितला होता. परंतु आज आपण अगदी दुसरा देखील उपाय या ठिकाणी वापरणार आहोत, ज्यामुळे तुमचे धान्यांना जी कीड लागते, जी ओलावा तयार होतो तो यापासून लागणार नाही. तर बघू शकतात आपल्याला या ठिकाणी लागणार आहे सोडा. खाण्याचा सोडा आपल्याला चिमूटभर घ्यायचा आहे. आता क्वांटिटीनुसार तुम्ही सोडा ॲड करू शकतात. माझं जो हरभरा आहे त्याला थोडंसं क्वांटिटी असल्यामुळे मी अगदी चिमूटभर सोडा यामध्ये मिक्स करून तुम्हाला हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे तुमच्या जे कडधान्य असतं त्याला ओलावा, त्या ठिकाणी ओलावा तयार होत नाही आणि अगदी वर्षभर हे धान्य टिकून राहतं. डाळी किंवा कडधान्यासाठी तुम्ही याचा नक्की वापर करा. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे, ती म्हणजे इस्त्रीसाठी. आता बऱ्याचदा आपण इस्त्री करतो, परंतु काय होतं की काही कपडे असे असतात की त्यांना इस्त्री करायला गेलं की त्याचे जे स्टिकर असतात ते इस्त्रीला लटकतात आणि त्यामुळे आपली इस्त्री देखील खराब होते आणि जे कपडे आहेत ते देखील या ठिकाणी खराब होते, कारण इस्त्री गरम असते आणि हे प्लॅस्टिकचे जे स्टिकर आहेत ते लवकर त्याला चिपकतात. परंतु आज आपण हे जे स्टिकर म्हणजे यावरती कशी इस्त्री करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघू शकतात अशा प्रकारे तुम्हाला एक कुठलाही पेपर घ्यायचा आहे. नोटबुकचं पेज किंवा न्यूजपेपरचं पेपर देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्या स्टिकरवरती हे पान ठेवून त्यावरती इस्त्री करायचं आहे, जेणेकरून त्या स्टिकरच्या कडेला जो कपडा आपला इस्त्री करता येत नाही त्याला देखील व्यवस्थित तुम्ही इस्त्री करू शकतात. आणि त्या स्टिकरला देखील आपण व्यवस्थित इस्त्री करू शकतो, जेणेकरून आपली इस्त्री देखील खराब होणार नाही आणि आपला शर्ट देखील खराब होणार नाही. नक्की ट्राय करून बघा. बऱ्याचदा लहान मुलांच्या शर्टवरती हे असले स्टिकर असतातच किंवा
किंवा मोठ्या लोकांच्या शर्टवरती देखील हे स्टिकर असतात। नक्की ट्राय करून बघा, खूप महत्त्वाची आणि यूजफुल ही टिप्स या ठिकाणी होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि हो, जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी नेहमीच असे व्हिडिओ घेऊन येत